भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून नागरिकांची सरसट लूट सुरू आहे। ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे अत्याचार, गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तसेच कर्मचाऱ्यांचा अत्याचार गावातील नागरिकांना सहन करावा लागतोय। खुलेआम चपरासी कोणतेही शासकीय कामाकरिता पैशाची मागणी करताय। पैसे द्या तर तुमचं काम करेल असे म्हणत घरकुल या प्रकरणात हे सगळे प्रकार समोर आले आहे। कर्मचारी संदीप खंडाळे हे ग्रामपंचायतीचे चपरासी खुलेआम दादागिरी करताय। माहितीनुसार नागरिकांना ग्रामपंचायत मधील अर्जंट कोणतं काम पडलं असताना त्यांना कुठे कोणाकडे जायचं चपरासी हा संदीप खंडाळ सर्व लोकांना दिवस सांगतो। तसेच 3 दिवस 4 दिवस त्यानंतर घरी बोलून पैशाची मागणी करतो। संदीप खंडाळ यांच्या घरी गेले असता ग्रामपंचायतीचे दस्तावेजाचे सर्व प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले आहे। इथल्या स्थानिक लोकांना जो ग्रामपंचायतद्वारे पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो तो दूषित असतो। त्या कारणाने कित्येक लोक आजारी सुद्धा पडले आहे। त्यांच्यावर सुद्धा चपराशी व सचिव लक्ष देत नाही। एकीकडे डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे व दुसरीकडे ग्रामपंचायत आरोग्यासोबत खिलवाड करताय। एकीकडे प्रशासन म्हणते जल ही जीवन मिशन अंतर्गत कोठावधीची योजना चालवत आहे व दुसरीकडे भोंगळा कारभार सुरू आहे। अशा ग्रामसेवकावर व चपराशावर ठोस कारवाई करावी, अन्यथा ग्रामसंस्थेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावातील लोकांनी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार साहेब यांनी दिला आहे। हे तुम्ही बघा, हे चपरासी आहे भिवापूर ग्रामपंचायतचं और हे डॉक्युमेंट वगैरे ग्रामपंचायतचे इथं आहे। हे सर्व पाहून घ्या तुम्ही। हा हो नाही लावत, बरोबर आहे। हो 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 हे पहा, हात लावू देत नाही ग्रामपंचायतच्या चपरासी और घरी ते ना आपले सर्व डॉक्युमेंट ठेवलेली आहे। मित्रांनो नमस्कार, आपण बघू शकतो की भिवापूर गावातली ग्रामपंचायत हे ताला लागून आहे और इथे चपरासी शेतातले कामं करतात। लोकांना जे त्रास होत आहे, कोणाला घर टॅक्स पावती, कोणाला काही ग्रामपंचायतमध्ये काही कागद लागत असत तर ते संदीप म्हणून खंडाळ म्हणून एक चपरासी आहे। ते चपरासी आपल्या घरी ग्रामपंचायत संपूर्ण डॉक्युमेंट घरी ठेवतात आणि ग्रामपंचायतलं कोणतं कार्य आहे या गावातल्या भिवापूर गावातले जे लोक आहे यांना त्रास आहे, इतका त्रास देतो ते माणूस का घरी बोलवून ते आपले डॉक्युमेंट आणतात ग्रामपंचायतमध्ये आणि ग्रामपंचायतला कुलूप लागून आहे। गावातली परिस्थिती आहे की गावामध्ये ग्रामपंचायत असून कुलूप लागून आपल्या घरी कारभार करतो आणि आपले स्वतःचे कामं पहिले करतो, लोकांकडे लक्ष देत नाही। लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे। गावातली ग्रामपंचायत आहे, गावातली ग्रामपंचायत कशासाठी आहे मी शासनाला विचारतो। याच्यानंतर ह्या माणूस लवकरात लवकर दखल तुम्ही घ्यायला पाहिजे, नाहीतर माझ्या ग्रामपंचायत आंदोलन या गावी आहे की याची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे। आज 28 तारीख आहे, 9वा महिना। चपरासी आता आलेला आहे। हे आता चपरासी आलेला आहे संदीप खंडाळ। हे बघू शकता आपण, आता आलेला आहे 4:37 हे 28 तारीख आहे। हे आता बसलेला आहे। हे ग्रामपंचायत कंडिशन बघा, शासकीय खुर्ची बघा कोणत्या पद्धतीने ठेवून आहे। इथं ह्या आजीबाईचं घर आलं होता, या संदीप खंडाळनं 5000 रुपये त्या बाईपासून घेतले, घुस घेतले, घुस घेतले ना, 5000 रुपये घुस घेतले का तुला घरकुल देतो नाही मला 5000 दे। मतलब हे गावातला सरपंच झालेला आहे, हे गावातला सचिव झालेला आहे संदीप खंडाळ आणि या लोकांपासून गरीब लोक जनता आहे या गावातली त्यांच्याकडून 5000 रुपये घुस घेते। लाज आली पाहिजे गेले का गरीब लोकांपासून 5000 रुपये खाते। तर माझी विनंती राहील तहसीलदार साहेबाले, अशा चपरासी कार्यरत असताना या लोकांना लवकरात लवकर दखल घेऊन पदातून खारिज करा। हे लोक जे सांगत आहे यांची तुम्ही दशा बघा। हे बाईची कंडिशन आहे का 5000 द्यायची, हे बाई हातावर आणि पानावर खाणं आहे। माझी विनंती आहे साहेब का माझ्या विनंती तुम्ही मान देऊन या संदीप खंडाळ लोकांना पदातून बाहेर काढा, नाही माझे मोठं आंदोलन हिंगणघाट तहसीलमध्ये असणार। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा। महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राजमाता गोमाता अशी असेल। भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे। या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे।
राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल। गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत।